नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी आहोत. हे माळसेस ॲग्रो टुरिझम शेजारी आपण जर पाहिलं तर सरांचं क्षेत्र आहे आणि त्यांनी गेल्या वर्षापासून काही अनुभव घेतलाय. ते त्यांचा अनुभव आमच्या या सगळ्या मित्रांना पण आणि स्वतःला पण काही शेअर करतायत. तर तुमचं नाव सर? माझं नाव आहे ज्ञानेश्वर शंकर शंगोटे, डिंगोरे, जुन्नर, पुणे. तुम्ही कांदा पिकाला जी टेक्नॉलॉजी वापरली होती त्याच्याबद्दल काय सांगा? फार सुंदर पीक, सुंदर औषध आहे ऑनिडॉन, तुमच्या रॅपिडॉन. तुम्ही ज्यावेळेस कांद्याला वापरता त्यावेळेस जमिनीत काय बदल झाले? जमीन एकदम भुसभुशीत होती त्यांनी. पांढऱ्या मुलांची संख्या एकदम भरपूर वाढल्यात. पातीची संख्या पाती 17-18 पाती येत आहेत त्याला. बरोबर. शिवाय कांद्याची जी साईज येते साईज फार सुंदर, गुलटीचा तपास लागतच नाही त्याच्यात. गुलटी शिवाय तुम्ही जे न्यूट्रिशन टाकले होते त्याची अपटेक प्रक्रिया कशी झाली? एकदम सुंदर झाली. आता ज्यावेळेस हार्वेस्टिंग केलं तुम्ही, हो. तर हार्वेस्टिंग मध्ये तुम्हाला वजन वाढीमध्ये काय बदल जाणवला? गळीत खूप बरंच वाढलं आमचं. जवळपास 15 टनाच्या पुढं आमचं गळीत गेलं. बरोबर. म्हणजे आता तुम्ही सांगितलं होतं की तुमच्याकडे 50 गाळ्याची चाळी. 50 गाळ्याची चाळी माझी ती एवढ्या वर्षात 15 एकर कांदे जनरली असतात आणि एवढ्या वर्षात माझी 34-35 कांद्याच्या गाड्याच्या पुढं किंवा ती बरं भरली नाही. पण ह्या वेळेस माझी 77 गाडी भरली कांद्याची. म्हणजे 77 म्हणजे जवळपास डबल कांदा निघाला. डबल कांदा निघाला. मी सांगितलं मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं. बरोबर. सरांचा मागचा व्हिडिओ आपल्याकडे आहे. शिवाय सर आता तुम्ही कांदा विकला, कांदा या वर्षी कांदा सडण्याचं प्रमाण मार्केटमध्ये 0%. आमच्याकडे 0% कांदे सडले. बरोबर. आता तुम्ही तो कांदा विकला? सगळा कांदा टोटल विकला. 17 रुपये 90 पैशाने मी नाफेडला कांदा दिला. बरं. त्याच्यामध्ये खराब कांदा निघाला का कुठं? अजिबात कांदा खराब नाही निघाला. अर्धा किलो कांदे पण नाही फेकले आम्ही. बरोबर. 142 टन माल निघाला. बहुत छान. तर तुम्ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी आहेत का? एकदम समाधानी.